अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सज्जन हो, आज 9 ऑगस्ट. आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबांचे सुवचन म्हणजे, आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना. ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज तुकारामांच्या अभंगातील दाखले बरोबर देतात. प्रस्तुतचा दाखला ही अभंगाची सुरुवात आहे. आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना, हरिश्चंद्र तारा राणी डोंबा घरी भरी पाणी, पांडवांचा साह्यकारी राज्यपद गेले दुरी. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पहावे. तुकारामांचे अभंग म्हणजे 5वा वेद आहे. ते सर्व मान्य झालेले आहे. त्यामुळे त्यांच्या अभंगामध्ये त्यांनी जीवनामध्ये घेतलेले अनुभव ग्रंथित केलेले आहेत. जे काही त्यांनी सुख दुःख आनंद परमानंद समाधी सुख व्यवहार संसार परमार्थ परलोक इहलोक स्वार्थ इत्यादी बाबी पाहिल्या, त्याच ग्रंथित केल्या, त्याच्यावर उपाय सांगितले आणि त्याचा अभंग तयार झाला. त्यामुळे त्यांचे अभंग अभंगच राहिले. प्रस्तुतच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, सर्व करता करविता तो भगवंत आहे. त्यामुळे दुःख आले तरी त्याच्यामुळे ते आपले परीक्षेचे पेपर असतात. सुख आले तरी त्याच्यामुळे भगवंताच्या मनात आले तसेच होईल. इथे कोणाचे चालणार नाही. तो सर्व सत्ताधीश आहे. मोडून मांडणे ही तो जाणतो व मांडून मोडणे ही तो जाणतो. हा त्याचा खेळ आहे. सूत्रदोरी त्याच्या हाती आहे. तो कळसूत्रधार असल्या कारणाने तो नाचवेल तसे आपण नाचायचे. ना तरी हरिश्चंद्र आणि तारामती सत्यवादी असून सुद्धा त्यांच्या भोगाला असले भोग का आले असते. स्वप्नात सारे राज्य विश्वामित्राला दान केले. तेच दान सत्यात देऊन टाकले तरी विश्वामित्राने परीक्षा सोडली नाही. तू मला सुवर्ण मुद्रा देण्याचे मान्य केले आहेस, ते त्या केव्हा देणार. संपूर्ण राज्य सत्तेवरचा राजा एका क्षणात भिकारी होतो. त्याला त्या मुद्रा देण्यासाठी मरणासारखे कष्ट करावे लागतात. राजा स्मशानामध्ये काम करतो, डोंबा घरी पाणी भरतो, त्याचा मुलगा मरण पावतो, मात्र त्याने सत्यव्रत सोडले नाही. शेवटी त्याच्या जीवाचे अंतिम कल्याण करणारा भगवंत असतो. ध्रुवाला अढळ पदावर बसवणारा तो भगवंतच आहे. संकटात पितांबर देणारा तोच आहे. त्या देवाला श्री महाराज म्हणतात, तो महादेव फार मोठा देव आहे. महादेव म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयांचा मुख्य शिष्य ही गुरु परंपरा सुरू करणारे आदिनाथ महादेव आहेत. त्यामुळे श्री गुरु महाराज म्हणतात, तो केवढा महादेव तिथे बसलेला आहे. माझ्याकडे काय रे आहे. अर्थात त्या महादेवाकडे जे आहे ते अधिकार त्यांना आहेतच. तेच अधिकार ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज स्वर्गातून येतानाच घेऊन आलेले आहेत. तरीही मी कुठल्या झाडाचा पाला आणि कुठे उडून गेला असे ते स्वतःला संबोधतात. पांडुरंगाकडे पाठवतात, ज्योतिबाला पाठवतात. भक्ताच्या दैवात जसे असेल तसे घडवून आणतात व भक्ताचे कल्याण करतात. एवढा मोठा पांडवांचा सहाय्यकारी भगवान गोपाल कृष्ण असताना सुद्धा पांडव द्यूतामध्ये हरले आणि द्रौपदी सुद्धा पणाला लावून हरले.
तिच्या वस्त्रहरणाच्या वेळेला संपूर्ण वस्त्राची मिल तिच्या पाठीमागे लावली. तो भक्तांना वाऱ्यावर सोडत नाही, पण भक्तांच्या प्रारब्धामध्ये वारंवार हातही घालत नाही. तशी वेळ आली तर हात घालण्यासाठी मागे पुढेही पाहत नाही. परंतु भोग भोगून झाल्यानंतर भक्त सोन्यासारखा लखाकतो. म्हणून गोपाल कृष्ण सहाय्यकारी असताना सुद्धा पांडवांना वनवास भोगावा लागला. एवढे मोठे शूरवीर, पण त्यांच्या हाती झोळी आली. वनात वनवन फिरावे लागले. आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चालेना हेच खरे आहे. म्हणून इथे फारसे हातपाय आपटून चालणार नाही. देवावर रागावून तर मुळीच चालणार नाही. रागावून तरी काय करणार? कारण हे भोग पाठीमागे लावून तुम्हाला भगवंत देव करीत असतो. आपल्याला ते कळत नाही. मात्र लोक म्हणतात, समाज मानतो, त्या वेळेला समजून जावे. अर्थात फुगून न जाता मी साधक झालो आहे आणि तिथून पुन्हा भगवंताची भक्ती करत राहील. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे, म्हणजे गप्प बसावे. आई नाही का मुलाला म्हणत, उगी उगी शांत राहा, असे समजावून सांगते. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. यात कोणाचा दोष नसतो. देवाने निर्माण केलेल्या योनी पराधीन आहेत हेच खरे. तुम्ही तळमळ करत बसण्यापेक्षा तोच वेळ भगवंत नामात घालवावा, म्हणजे भोग भोगणे सुखकर होते. पोटावरचा वार पाठीवर होतो. आपण सहजपणे म्हणतो की नाही, गेल्या 10 वर्षात जर माझ्या मागे गुरुची ताकद नसती तर मी वेड लागून फिरलो असतो. गुरु हेच करतात. विपरीत परिस्थितीमध्ये तोल जरी गेला तरी देह वाया जाऊ देत नाहीत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.